विष्णू सहस्त्रनाम चिंतन मला चालू आहे. श्लोक 73 पर्यंत झालाय. आता श्लोक 74 बघूया. आधी श्लोक सुधन्वाखंड परशुर दारुणो द्रविण प्रदः दिवि स्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः. श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 567 नाम बघतो आपण. सुधन्वा. ओम सुधन्वे नमः. शोभनमिंद्रियादिमयं शारंगधनुरस्यातीति सुधन्वा. शोभनम म्हणजे अत्यंत सुंदर. भगवंताचं धनुष्य अत्यंत सुंदर आहे, दिव्य आहे, म्हणून त्याचे एक नाम सुधन्वा. त्या धनुष्याचं नाव शारंग असेही आहे. शिवाय काहींच्या मते धनुष शब्दाने इंद्रिये आणि त्यांची कार्य सुचवली जातात. आदि शंकराचार्यांनी भाष्यात म्हटलेलंच आहे की शोभनम इंद्रियादिमयम म्हणजेच भगवंताचे इंद्रियादिमय सुंदर असं शारंग धनुष्य आहे. कसं तर परमात्मा नाना देह धारण करण्याचा प्रयोग करीत नरदेह धारण करता झाला. त्याने तो कृतकृत्य झाला. त्या देहाने त्याने परमपुरुषार्थ संपादिला आणि म्हणून नरदेहच त्याचे उत्तम धनु होय, अर्थात अवतार कार्यामध्ये उत्तम साधन होय. म्हणून असे समर्थ साधन स्वामित्वाने बाळगणारा म्हणून भगवंताचे एक नाम सुधन्वा म्हणावयाचे. अचूक वेध घेणारे आणि त्याला संपादणारे शारंग धनु म्हणजे जणू हा नरदेहच होय. माणसालाही धर्माचरणाने सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घेता येतात, पण तो धर्म नरदेहानेच आचरता येतो. नरदेहाशिवाय अशक्य होईल. म्हणूनच तो नरदेह सुधन्वा. सु म्हणजे उत्तम आणि धनु म्हणजे उत्तम साधन होय. नरदेहच हा जणू उत्तम साधन होय. म्हणून असे समर्थ स्वामित्वाने बाळगणारा जो असतो त्यालाही, त्या पुरुषालाही सुधन्वा म्हणावायचे. परमात्मा तर सुधन्वा आहेच. वेध करता या नात्याने उत्तम अचूक वेध घेणारा म्हणून तो योद्धाही आहे. तो सुधन्वा म्हटले ते त्यासाठी योग्यच होय. सुशोभनम धनु अस्य इति सुधन्वा. लक्ष्य हे भेदक्षम धनुत चांगले म्हटले जाईल. जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याला जो जे धनुष्य योग्य प्रकारे भेदू शकतं म्हणजे भेदक्षम असं जे धनु असतं त्याला चांगलं म्हटलं जाईल. दुसरं म्हटलं आणखीन की प्रणव म्हणजे प्रणवोपासन हेही एक धनुष्यच होय. तद्वारा प्रेषित आत्मशर त्या लक्ष्य ब्रह्माचा वेध घेतो. जो आत्मशर आहे आपल्यामध्ये असणारा तो या जे लक्ष्य काय तर ब्रह्मा म्हणजेच लक्ष्य ब्रह्माचा हा आत्मशर वेध घेतो. या विचारानुसार जो अक्षरोपासक तो सुधन्वा झाला. अक्षरोपासक म्हणजे त्या अक्षराची, त्या प्रणवाची, त्या एकाक्षर ब्रह्माची उपासना करणारा तो अक्षरोपासक म्हटला जातो. या नरदेहाचे साधन करून त्या लक्षरूप परमात्म्यापर्यंत पोचणे म्हणजेच असा उपासक साधक आत्मराज्य मिळवतो. हा पारमार्थिक अभिप्राय झाला. लौकिक अर्थाने अवतार कार्यामध्ये असलेल्या परमात्म्याच्या शरसंधानापासून शत्रू वाचू शकले नाहीत. श्रीराम असो, श्रीकृष्ण अवतार असो, या अवतारात येऊन त्यांच्या अमोघ इंद्रधनुष्याहून मोठे, मजबूत आणि सुंदर धनुष्य यांचे त्याशिवाय आणखीन काय असू शकेल. शस्त्रास्त्रांच्या उत्क्रांतीमध्ये धनुर्बाणाला दारूच्या बंदुकीच्या शोधापूर्वी विशेष महत्त्व होतं. हा जो बंदुकीचा शोध लागला त्याआधी शस्त्रास्त्रांच्या उत्क्रांतीमध्ये जे धनुर्बाण आहे त्याला विशेष महत्त्व होतं. त्यामुळेच त्या काळच्या माणसाने तत्कालीन उत्तम शस्त्राने परमात्मा सुसज्ज कल्पणे हे रास्तच आहे. कारण श्रीराम असो किंवा देवता ज्या काही असतील त्या सगळ्या शस्त्रास्त्रांनी नेहमीच दाखवल्या जातात. आज असे जे कोणी असतील त्यांना सुधन्वा न म्हणता शस्त्रधारी असं म्हटलं जाईल. कारण त्यांच्याजवळ बंदुकी इत्यादी शस्त्र असतात, इतर शस्त्र असतात. सुधन्वाचा तोच आशय समजायचा.
तोच सर्वातिशायी आहे. आपल्या कालातीत सर्वात शूरवीर पराक्रमी आहे, अग्रेसर आहे. तो धनुर्धारी राम आहे. थोडक्यात उत्तम धनुष्य धारण करणारा, दिव्य धनुष्य धारण करणारा किंवा उत्तम धनुर्धारी सुधन्वा हा शब्द श्री विष्णू किंवा कुशल तिरंदाजांसाठीच वापरला जातो. असा हा सुधन्वा या नामानेही प्रसिद्ध आहे. श्लोक 74, 568 नाम बघतो आपण. खंड परशुः. ओम खंड परशवे नमः. शत्रूणां खंडनात् खंडः परशुः. अस्य जामदग्न्याकृतेरिति खंड परशुः. म्हणजेच शत्रूंचे तुकडे करणारे परशु ज्याच्या हातात आहे तो कोण होता? तर जामदग्न्या. हा जामदग्नी म्हणजेच परशुराम या अर्थाने. अखंड परशुः अस्य इति वा अखंड परशुः असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच परशु कोणतं? तर अखंड परशु असं पद जर घेतलं तर ज्याचा परशु कधीही खंडित होत नाही असा. परशुरामावताराला उद्देशून हे सगळी नावं आली आहेत. परशुरामावतारामध्ये हे शस्त्र धारण केले भगवंताने आणि सज्जनांच्या अन्यायी शत्रूंचा नाश करण्याकरता ते शस्त्र अपार सामर्थ्य संपन्न होते आणि म्हणून तो भगवंताचे एक नाम खंड परशु असं म्हटलंय. जो आपली अपराजित परशु सतत चालवितो त्यालाही खंड वा अखंड परशु म्हणतात. या 74व्या श्लोकातील पूर्वार्ध म्हणजे पहिली ओळ काय आहे? तर सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रदाहा. भगवान परशुरामाचं स्मरण करणारा आहे. भगवान परशुराम ही विभूती इतर सर्व विभूती ही सर्व विभूतीहून वेगळी आहे. भगवान परशुराम ही जी विभूती आहे ही इतर विभूतींहून वेगळी अशी आहे. मत्स्य, कच्छ, वराह हे 3 अवतार तिर्यक योनीतील सृष्टीच्या प्रारंभीचे होते. सृष्टीच्या प्रारंभीचे असल्यानंतर त्यानंतर जेव्हा या पृथ्वी तलावावर मनुष्यावतार झाला तेव्हा त्या मनुजावतारामध्ये म्हणजे आरंभीच्या काळी नरसिंह, वामन आणि परशुराम हे 3 ब्राह्म अवतार झालेत. त्यानंतर मग राम, कृष्ण, बुद्ध हे क्षात्र अवतार झालेत. त्यापुढे मग वैश्य, रुद्रावतार व्हायचे आहेत आणि नारी अवतार सुद्धा अजून व्हावायचा आहे. ही जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ती या पद्धतीने आहे. परशुरामाचे वैशिष्ट्य पुढील श्लोकात वर्णिले आहे की अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनुः इदम ब्राह्म इदम क्षात्रम शापादपि शरादपि. कसे होते परशुराम? तर समितिंजय असा ते अवतार आहेत. तो विद्वानांची समिती म्हणजे एकत्रीकरण जास्त विद्वानांचं ते बुद्धिबळाने जिंकतो. तसा शूरवीरांची समिती ही आपल्या बाहुबळाने जिंकतो. अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनुः म्हटलेलं आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. विद्वानांची समिती बुद्धिबळाने आणि शूरवीरांची समिती क्षत्रियांची समिती बाहुबलाने जिंकतो. त्याच्याजवळ शाप सामर्थ्य आहे म्हणजे शापात अपि आणि शरात अपि असेही म्हटलंय. म्हणजे शाप सामर्थ्य आहे तसं शर म्हणजे शस्त्र सामर्थ्यही त्याच्याकडे आहे. परशुराम हे मुत्सद्दी आहेत आणि लढवेही आहेत. ते पूर्ण शहाणे आहेत ज्याला म्हणता येईल. तो शांती नेताही आहे आणि युद्ध नेताही आहे. कोणत्याही आघाडीवर तो पुढारीच आहे. इतर सर्व अवतार एकेरी आहेत. परशुराम हा असा दुहेरी वा संपूर्ण अवतार होय. परशुरामाजवळ जरी धनुष्य होते तरी परशु हे मुख्य खंड त्याचे आहे. परशुने म्हणजेच कुऱ्हाडीने जंगले तोडायचे आणि धनुर्बाणांनी मृगया करायची. अशा प्रकारे नर्मदेचा परिसर पसवून मग तो अपरांताकडे वळवला. त्याचे नर्मदेच्या मुखापासून थेट कन्याकुमारीपर्यंत असह्य सह्याद्रीला जंगले तोडून सह्य बनवले परशुरामांनी. तिथे वस्ती बसवली. तेथील अपावनांना पावन करून
जे अपावन असे जे वन होते त्यांना पावन करून, जे अपावन लोक होते म्हणजे अपवित्र, ज्याला काय म्हणतात, त्याला अस्पृश्य म्हणतात अशा अर्थाने, त्यांना पावन करून त्यांना आर्य बनवले परशुरामांनी. अगस्त्यानंतर एवढा मोठा राष्ट्र निर्माता दुसरा कोणी झाला नाही. दक्षिणेचा पूर्व घाट अगस्त्याने तर पश्चिम घाट परशुरामाने वसवला आहे. या दोहोंचे कार्य पुढे रामाने लंका विजय करून पूर्ण केले. अखंड परशु असाही पाठ घेणे शक्य आहे. कुठे खंड परशु म्हटलंय, कुठे अखंड परशु असंही काही ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या परशुत खंड पडला नाही तो अखंड परशु. परमात्म्याचा कालकुठार जो आहे तो कुठे खंडित बोथट झालेला नाही, कारण हा परमात्म्याचा अवतारच होता परशुराम. म्हणून म्हटलंय की परमात्म्याचा कालकुठार हा कुठे खंडित किंवा बोथट झालेला नाही, म्हणून तो अखंड परशु म्हणावायचा. आणि श्रीमद शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटले की शत्रूचे तुकडे करणारा म्हणून खंड परशु. आणि शत्रूचे तुकडे करणारा, सज्जनांचे रक्षण करण्याचे अपार सामर्थ्य असणारा, संपन्न असे शस्त्र ज्याच्या हाती आहे तो खंड परशु. असा दोन्ही अर्थाने याचा उल्लेख केला जातो. पण इथे परशुराम अवताराचाच उल्लेख महत्वाचा की तो अखंड परशुही होता आणि खंड परशुही. अखंड परशु का, तर त्याचा कालकुठार परमात्म्याचा कुठेही खंडित होत नाही, म्हणून तो अखंड. आणि सगळ्यांचं रक्षण करणारा आहे, सज्जनांचं रक्षण करणारा आहे, दुष्टांचं निर्दालन करणारा असूनही त्याचं असं सामर्थ्य आहे. आणि शत्रूचे तुकडे तुकडे करणारा, खंड म्हणजे तुकडे तुकडे करणारा, म्हणून खंड परशु म्हटलेलं आहे त्याला अशा अर्थाने. म्हणून खंड परशु या नामाने भगवान विष्णू प्रसिद्ध झाले. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात. याही अर्थाने खंड परशु हे एक नाम भगवंताला मिळालेले आहे. श्लोक 74, 569 नाम बघतो आपण. दारुणः. ओम दारुणाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की सन्मार्ग विरोधीनाम दारुणत्वात् दारुणः. दारुण म्हणजे कठोर. जो सन्मार्ग विरोधकांच्या बाबतीमध्ये अत्यंत कठोर दारुण आहे असा. दारुण म्हणजे कठोर आहे. जो सन्मार्ग विरोधक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो दारुण आहे म्हणजेच कठोर आहे त्याला दारुण हे एक नाम आहे. काही एक मर्यादेपर्यंत भगवंत अत्यंत दयाशील किंवा क्षमाशील आहेत, परंतु ऑपरेशन करणाऱ्या सर्जनप्रमाणे ती व्यक्ती सुधारण्याचा दुसरा कुठलाही उपचार शिल्लक राहत नाही असं जेव्हा दिसतं तेव्हा ते अत्यंत कठोर म्हणजेच दारुण होतात. परशुच्या खांड्याने जंगले तोडली, तशी नरराक्षसांची मुंडकेही तोडली. आर्यांची वसाहत जी दक्षिणेला सरकत गेली ती दारुण कर्म केल्याशिवायच का झाली असेल. वनांचा आणि जनांचा दारुण संहार करूनच हे शक्य झालेले आहे. लोक म्हणतात आमचा इतिहास का हा आमचा इतिहास का नाही. त्यांना हे कळत नाही की हा असा दारुण इतिहास लिहिण्यात आणि तो जपून ठेवण्यात स्वारस्य काय. तो विसरलेलाच बरा. तो इतिहास नकोच. आणि हवाच असेल तर या दारुण शब्दात लपलेला बघा. काळ हा चाळणे मारीत आहे. जे शुभ मंगल महनीय आहे ते राहो आणि अशुभ अमंगल क्षुद्र जे आहे ते जाओ. हाच खरा इतिहास आहे. परशुरामाने त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी ही दारुण कर्म केल्या वाचून मिळत नाही. हाच तर मुळे इतिहास आहे. जे परशुराम आहेत त्या परशुरामाने आणि त्यांच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी ही दारुण कर्म केल्या वाचून मिळत नाही. हाच तर मुळी इतिहास आहे. हे सगळं त्यांनीच मिळतं. दारुण कर्म करून कठोर होऊन रामायण, भारत, महाभारत म्हणजे भागवत, पुराणे यांचा सर्वांचा हाच निष्कर्ष आहे. अकृत्वा दारुणम कर्म नाप्नोति महतीम श्रियम. परशुरामाने कुरुक्षेत्रात उन्मत्त क्षत्रियांना मारून त्यांच्या रुधिराने 5 समुद्र भरून ठेवले आणि ही संपूर्ण पृथ्वी जिंकून मग ती ब्राह्मणांना दान केली, कारण त्यावेळी क्षत्रिय तसेच वागले होते. स्वतः अकिंचन राहून महेंद्र पर्वतावर ते तपश्चर्या करीत होते परशुराम. तत्पूर्वीही पित्याच्या वचनासाठी 14 वर्षे वनवास केला आणि राक्षसांचा संहार करून लंका जिंकली. कृष्णानेही कंस, जरासंध, गौरवांचा निपात केला. ही सगळी दारुण म्हणजे कठोर होऊन जे भगवंताने श्रीरामावतारात केले
म्हणजे पित्याच्या वचनासाठी 14 वर्ष वनवास केला आणि लंकेत जिंकली पूर्ण. राक्षसांचा संहार केला. 14 सहस्र राक्षस शिवाय भयंकर असा तो रावण याचा संहार केला. कृष्णाने सुद्धा म्हणजे कृष्णावतारात सुद्धा भगवंतांनी कंस, जरासंध, कौरवांचा निपात केला. असे हे दारुण कर्म प्रत्येक अवताराच्या वाट्यास आलेच आहे. कोणत्याही महद यशाचे, कोणत्याही महद भाग्याचे ते एक अपरिहार्य अंग आहे. त्याशिवाय हे महद यश किंवा महद भाग्य मिळणं शक्य नाही. जर काही वेळेस दारुण होणंच महत्वाचं आहे, कठोर होणंच महत्वाचं आहे, पण ती बाजू प्राह्य दडून असते, दडवून ठेवली जाते. परंतु जिथे जिथे तुम्हाला कळस दिसेल तिथे तिथे पाया हा जसा असलाच पाहिजे, त्याप्रमाणे जिथे तिथे वैभव आढळून येईल तिथे तिथे त्याच्या बुडाशी दारुण कर्म आहे हे लक्षात घेतलेच पाहिजे. भगवंताचं एक नाम या अर्थाने आहे की जो सन्मार्ग विरोधकांचे बाबतीत अत्यंत कठोर दारुण आहे, म्हणून त्याचं एक नाम दारुण आहे. कारण काही मर्यादेपर्यंत भगवंत दयाशील आहेत, क्षमाशील आहेत. बाकी जेव्हा वेळ येते तेव्हा ते अत्यंत कठोर होतात आणि दुष्टांचं निर्धारण करायलाही वेळ लावत नाही. श्लोक 74 570 नाम बघतो आपण. द्रविणप्रदाः. ओम द्रविणप्रदाय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना लिहितात की द्रविणं वांछितं भक्तेभ्यः प्रददातीति द्रविणप्रदाः. जो आपल्या भक्तांनी इच्छिलेली संपत्ती उदारतेने देतो. द्रविण म्हणजे द्रव्य, इच्छित धन, प्रद म्हणजे देतो, देणारा अशा अर्थाने. प्रदचा अर्थ आहे देणारा. जो आपल्या भक्तांनी जे जे इच्छिलं असेल ते सगळं धन उदारतेने देतो. व्यासांच्या मताप्रमाणे भगवान विष्णू आपल्या खऱ्या भक्तांना शास्त्रज्ञानाची संपत्ती देतो. ते शुद्ध व सूक्ष्म ज्ञान त्यांना परमसत्याचे असते. जे खरे भक्त असतात त्यांना अशा प्रकारची ही शास्त्रज्ञानाची संपत्ती तो देतो. म्हणून या नामामध्ये हा अर्थ आहे की परमात्मा दारुण आहे तसा तो द्रविणप्रदही आहे. तो उग्र तप करून मनो, वाक, काय, गत मलाचं निर्दहन करतो. मन असो, वाणी असो, काया असो, या सगळ्यावर आलेलं जे मल आहे त्याचं निर्दहन करतो खरा, पण त्यायोगे तो दारुण वाटतो हेही खरे. हे निर्दहन करत असताना तो दारुण वाटतो, पण तत्परिणामी तो आत्मधनाचा परमलाभही करून देतो. ती साधना संपेपर्यंत तो दारुण आहे. जो एखादा साधक असतो तो साधना करीत असताना अशी वेळ येते, कधी कधी भगवंत कठोरही होतात, त्याची परीक्षाही घेतात, पण तोपर्यंत तो दारुण असतो. पण जोवर साधकामध्ये मल असतो तोपर्यंत, मन, वाणी, काया यामध्ये सगळीकडे. पण जेव्हा साधकात यत्किंचितही मल आहे तोवर त्याच्या शुद्धीसाठी तो तपाचे चटके देत जपाचे नगारे वाजवीत राहतो. त्यात तो अगदी निर्दय बनतो साधकासाठी. पण आत्मशुद्धीचा गड चढून आत्मदर्शन एकदा त्या साधकाला झाले किंवा त्यापर्यंत तो पोचला की त्याची दारुणता, भगवंताची दारुणता मावळते आणि मग तो द्रविणप्रदता त्याची उगवते. तो परम आल्हाददायक आत्मधन साधकाच्या हवाली करतो. अशा प्रकारे तो द्रविणप्रद होतो. आत्मलाभ जो करून देतो तो राज्यातील भौतिक लाभ देतो, यात काय नवल आहे. नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्यः. प्रश्न पडतो की जीवाला वित्त मात्राने परितोष होण्यासारखा नाही तर परमात्मा आपल्या भक्तांनाही असले हीनद्रव्य का देतो. तो भक्तांची आस्था आणि रुची वाढवण्यासाठी असं करीत असतो. भक्तांना आपल्या आधी कधी कधी धनसंपत्ती सुद्धा देतो. त्यांनी जे मागितलं, इच्छित मागितलंय ते सगळं भक्ताला देतो. कशासाठी तर भक्ताची आस्था परमात्म्याप्रतीची हळूहळू वाढते, भगवंतावर बद्दलची रुची वाढते, प्रेम वाढतं, श्रद्धा वाढत जाते. आपण गीतेमध्ये सुद्धा हे शिकलोय की चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. इथे भक्तांना परमेश्वराने सुकृतीनाह म्हटलंय, म्हणजे पवित्र कर्म करणारे असतात. काही काही भक्त कसे 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे 4 माम भजनते, मलाच शरण येतात, मलाच बसतात.
अर्थार्थी भक्त कसे असतात, तर ज्यांना आपली न्याययुक्त सुख सुविधेची इच्छा होत असते आणि मग धनसंपत्ती वैभव इत्यादीची इच्छा झाली की त्याची पूर्तता ते इतरत्र करत नाही, तर भगवंताकडे मागतात. भगवंताकडूनच ती पूर्ण व्हावी, त्यांनी अशी काही योजना करावी की ते मला सगळं प्राप्त व्हावं, यासाठी भगवंताकडे मागतात, इतरांकडून नाही. म्हणून यालाही त्यांनी अर्थार्थी भक्तच म्हटलंय. यांची श्रद्धा निष्ठा भगवंतावरच असते. इथे इंद्रिय भोगाचं नाव अर्थ असे आहे. अर्थार्थी म्हणजे भोग भोगण्याची प्रबल इच्छा यांच्यात असते. पण काही ज्यांना फल धनाची इच्छा तर आहे, परंतु त्यांच्या प्राप्तीसाठी तो सांसारिक उपायांची मदत घेतो. कधी कधी धनप्राप्तीसाठी भगवंताचे स्मरण करतो, मंदिरांमध्ये जातो, लांबच लांब रांग याचेच आपण बघतो नेहमी. हे त्याचंच उदाहरण आहे. हा अर्थाचा भक्त असतो. अर्थाचा म्हणजे द्रव्याचा धनाचा जे काही भोग असतात त्याचा भक्त असतो. परंतु भगवंताप्रती भाव असल्याने तो करेल सर्व काही. हा त्याचा भाव हळूहळू कमी होत जाईल, जे मागण्याचा आहे किंवा भोग भोगण्याचा आहे, आणि मग तो उपासना करू लागेल. त्याचा अहंकार हळूहळू गळायला लागेल, कारण सगळे भोग भोगून झालेले असतात, आणि मग त्याचा उन्नतीचा क्रम सुरू होईल. अशा आशेने भगवंतही त्याला देतात सगळं काही. ध्रुव हे त्याचं उदाहरण आहे. सकाम भक्ती असणाऱ्या याच्यामध्ये ध्रुवांचं उदाहरण दिलेलं आहे. दुसरा आहे आर्तभक्त. तो कसा असतो, तो प्राणसंकट ओढवल्यावर, भयंकर आपत्ती कोसळल्यावर, मनाच्या प्रतिकूल घटना घडल्या तर मग ते दुःखी होऊन ते दुःख दूर करण्यासाठी भगवंताचा धावा करतात. त्यांना अर्थभक्त म्हटलेलं आहे. मग अर्थभक्तात कसे आहेत, द्रौपदी आहेत, गजेंद्र आहेत, हे सगळे अर्थभक्तच आहे. म्हणजे संरक्षणासाठी ते आधी अन्य उपायांचा आश्रय घेतात. दुःख सहन करावे लागले त्यांना तरी तोपर्यंत, पण मग जेव्हा अन्य आश्रय त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही किंवा त्यातून त्यांची सुटका होऊ शकत नाही, मग ते भगवंताचा आश्रय घेतात. अशा प्रकारे त्यांना आर्तभक्त म्हटलेलं आहे. तिसरे असतात जिज्ञासू भक्त. या जिज्ञासू भक्तांजवळ अदम्य जिज्ञासा असते. खरे तत्व काय, ईश्वर काय, जगात किती तत्वे आहेत, त्याचा परमात्म्याशी काय संबंध, याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने हे लोक प्रयत्न करतात. त्यांच्यात केवळ ज्ञानलालसाच प्रबळ असते. यांची भक्ती दुःखमूलक असत नाही. त्यांचे प्रयत्न जिज्ञासा तृप्तीसाठी असते. हे सगळं समजून घेण्यासाठी असते. आणि अशी ही जिज्ञासू ज्यांची बुद्धी असते ते जिज्ञासू बुद्धीनेच भक्ती करू लागतात भगवंताची. त्यांना अर्थभक्त म्हटलेलं आहे. हे थोडे वरच्या श्रेणीचे सांगितलेले आहेत. आणि चौथे म्हणजे ज्ञानी भक्त. म्हणजे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासू या तिन्ही भक्तांहून ज्ञानी भक्तांची विलक्षणता दाखवण्यासाठी त्या श्लोकामध्ये च वापरलेला आहे. म्हणजे आणि ज्ञानी भक्त हे असे असे असतात. ज्ञानीचे भरतर्षभ म्हटलं शेवटी. 7व्या अध्यायातला हा श्लोक आहे. 16वा श्लोक. म्हणजे या ज्ञानी भक्तांची विलक्षणता अतिशय असते. शिवाय भगवंतावर त्याची श्रद्धा असते, अतूट श्रद्धा असते. परमेश्वराकडून काही मिळवण्याची कोणती अभिलाषा त्यांना नसते. ते फक्त ज्ञानी भक्त भगवंताच्या प्रती आपल्याला कसं पोचू, आपण ते परमपद कसं प्राप्त करून घेऊ, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. आणि मग त्या सगळ्यांमध्ये हे भगवंतनिष्ठ असतात. अर्थार्थी, पण त्यांच्यात थोडी न्यूनाधिकता असते. पण हे ज्ञानी जे असतात, कारण ते परमात्म्याशी जोडलेले असतात. आणि ईश्वरी कार्य करण्यासाठीच माझं जीवन आहे हा भाव फक्त यांच्यामध्ये असतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला अलौकिक विलक्षणतेचा अनुभव हे ज्ञानी भक्त घेत असतात. म्हणून असे भक्त प्रियोहि ज्ञानीनः, मला असं म्हटलेलं आहे, हे जे भक्त आहे ज्ञानी भक्त आहे हे मला अत्यंत प्रिय आहे. सच मम प्रिय असं जे म्हटलंय भगवंतानी, ते यासाठी. बाकी सकाम भक्ती गौण खरी, पण तीही भक्तीच आहे. आणि म्हणून असल्या भक्तीलाही शास्त्रामध्ये स्थान आहे. त्यामुळे सर्व शास्त्रात तोंड भरून फलश्रुती दिलेल्याच आहे. यश प्राप्नोति विपुलम ज्ञाती प्राधान्यमेवच अचलाम श्रेयमाप्नोति श्रेय प्राप्नोत्यनुत्तमम. हे सगळे सकाम भक्ती असणारे लोक हे सगळं मिळवण्यासाठी सतत परमेश्वराची स्तुती स्तोत्र गात असतात. सगळ्या पुराणात यांच्या असंख्य साक्षी दिलेल्या आहेत. परशुरामाने सबंध पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. रामाने बिभीषणाला आणि सुग्रीवाला राज्य दिले. कृष्णाने पांडवांना साम्राज्य मिळवून दिले.
सुदामाला सुवर्ण नगरी दिली, दामाजीची रसीद भरली परमात्म्याने इत्यादी भगवंताच्या द्रविणप्रदत्वाच्या कथांना खरोखर मिती नाही. भौमम दिव्यम चांतरिक्षम वित्तम अच्युत निर्मितम. भूमी, अंतरिक्ष आणि आकाश यात आढळणारे सर्व द्रव्य त्या परमात्म्याने निर्मिलेच आहे आणि उपजीविकेसाठी जगाला दिले आहेत. त्यामुळेच तो परमात्मा उघडच आहे की तो द्रविणप्रद आहे. ज्या कोणाला जे काही द्रविण मिळाले ते सारे त्या परमात्म्यानेच दिले आहेत, म्हणूनही त्याला द्रविणप्रद म्हणायचे. बाकी ज्ञानी, आर्त, जिज्ञासू या भक्तांसाठी तर तो द्रविणप्रद आहेच. सर्व प्रकारे त्यांच्यावर कृपा करतो तो परमात्मा. म्हणून त्याचं एक नाम जसं दारुण आहे म्हणजे कठोर, पण द्रविणप्रद असंही आहे. श्लोक 74. 571 नाम बघतो आपण. दिवस्पृक्. ओम दिवस्पृशे नमः. दिवस्पर्शनात दिवस्पृक् असं म्हटलं जातं. दिव म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गाला स्पर्श करणारा म्हणजे अंतरिक्ष स्पर्शी त्याला दिवस्पृक् म्हटलेलं आहे. काही ठिकाणी दिविस्पृक् असाही पाठभेद केलेला आहे. दिवी दिवी स्पृशती व्यापनोती इथे दिविस्पृक् असाही अर्थ आहे. दिवी म्हणजे स्वर्गात किंवा स्वर्गाला जाऊन पोचलेला, जो स्वर्गात भरलेला आहे, चारी सगळी करून तो व्यापून आहे, तो दिवस्पृक् किंवा दिविस्पृक् दोन्ही घेतल्या जाते. परमात्मा आम्हाला दिसत नाही. जे दिसतं ते विश्व, दृश्य विश्व आहे. ते जरी ईश्वर निर्मित आहे तरी ते काही ईश्वर म्हणता येत नाही. हे जे दिसतंय आपल्याला विश्व, त्याला आपण ईश्वर म्हणू शकत नाही. पण दिसतं ते आम्हाला कोणी परमात्म्याने निर्मिलेलं जे आहे, ईश्वर निर्मित जे आहे ते विश्व फक्त दृश्य आहे. तो त्याहून वेगळाच असला पाहिजे. या व्यक्त विश्वाहून जर तो वेगळा आणि वरिष्ठ आहे तर तो या व्यक्ताकारामध्ये कुठे सापडत नाही. मग त्याचा शोध घ्यायचा कुठे? जिथे घ्यायचा त्याचं नाव दिव्यलोक, स्वर्ग असं म्हटलं जातं. त्या अलौकिक, अगोचर, अव्यक्त दिव्य लोकामध्ये तो परमात्मा राहतो. जे त्या अव्यक्त अक्षराला जाणतात तेही दिविस्पृक् होतात, स्वर्गीय स्पर्श अनुभवतात. ऐहिक स्पर्श हा मृतस्पर्श आहे. स्वर्गीय स्पर्श म्हणजे अमृत स्पर्श होय. जो ऐहिक स्पर्श आहे त्याला मृतस्पर्श म्हणतात, म्हणजे तो नश्वर होणाराच आहे. पण स्वर्गीय स्पर्श कसा? अमृत स्पर्श होय. स्पर्श म्हणजे त्वगिंद्रियाचा आपल्या स्पर्शनीय विषयाशी सन्निकर्ष एवढाच अर्थ नाही. त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा इत्यादी आदी इंद्रियांचा आपल्या स्पर्शनीय अशा विषयाशी सन्निकर्ष एवढाच त्याचा अर्थ नाही. तर विषय मात्राचा स्पर्श, विषयेंद्रिय सन्निकर्षज सुख दुःख आदी अनुभव. जीवाला बाह्याभ्यंतर स्पर्श आहे, त्यामुळे तो स्पर्शज सुख स्मरतो. फक्त जीवाला कुठून सुख मिळतं? जे बाह्याभ्यंतर आहे स्पर्श ते, आणि त्यापासून ते जे स्पर्शज सुख आहे ते त्याला स्मरण राहतं, बाकी सगळं विस्मरतो. परंतु परमात्म्याला बाह्य स्पर्शच नाही. तो सदैव स्वांत सुख परितृप्त आहे, म्हणून त्याला म्हणायचं दिविस्पृक् किंवा दिवस्पृक्. वस्तुतः ते अभ्यंतर सुख स्पर्शरूप नव्हे, ते स्पर्शभिन्न सुखाची कल्पनाच. त्या स्पर्शभिन्न सुखाची कल्पना जीवाला होत नसल्यामुळे त्या अस्पर्श सुखाला, त्या दिव्य सुखानुभूतीला तो दिविस्पृक्ता वा दिव्य स्पर्श म्हणतो. फक्त दिव्यत्वाची कल्पना पार्थिवाच्या तुलनेने किंवा विरोधाने, साम्याने वा वैषम्याने देणे शक्य नाही. पण जीवाला त्याहून वेगळी भाषाच बोलता येत नसल्यामुळे त्याचा काय अपराध? त्यामुळेच तो परमात्मा शब्दातिगहा आणि शब्द सहा म्हटलेला आहे. त्याचा अनुभव शब्दाच्या पार पलीकडला आहे, पण तरी तो शब्दात मांडावा लागतो आणि परमात्मा ते सहन करून घेतो. पण परमात्मा कसं सांगितलेलं आहे? परमात्मा मात्र परितृप्त आहे, म्हणून त्याला दिविस्पृक् किंवा दिवस्पृश असं म्हणता येईल.
श्लोक 74 572 नाम सर्वदृक् व्यासः। ओम सर्वदृक् व्यासाय नमः। सर्वदृशां सर्वज्ञानानां विस्तारकृत व्यासः। सर्वाकारं ज्ञानं सर्वस्य दृष्टित्वात् वा सर्वदृक्। सर्वदृक् म्हणजेच संपूर्ण ज्ञानाचा विस्तार करणारे। आता सर्वदृक् संपूर्ण ज्ञानाचा विस्तार करणारे कोण, तर व्यास असाही अर्थ आहे। सर्वाकार ज्ञानच से सर्वदृक् आहे अर्थ, अथवा सर्वांचा दृष्टी तोच म्हणून भगवान सर्वदृक् असंही म्हणतात आहे। सर्वांची जी दृष्टी तोच सर्वदृक् म्हणजे भगवान। या संज्ञेतील सर्व शब्दाचा संकरित अर्थ हाच होईल की जो अनेक सर्वज्ञ व्यक्तींना निर्माण करतो तो ज्ञानाच्या प्रसाराला प्रेरणा देतो। त्यामुळेच अनेक सुज्ञ व्यक्तींना जगताचे आणि जीवनाचे सूक्ष्म ज्ञान होते। असा हा सर्वदृक् संपूर्ण ज्ञानाचा विस्तार करणारा। इथे सर्वदृक् व्यासः असे 2 पदे एकत्र घेऊन सविशेषण नाम घेतलंय। नुसतं सर्वदृक् नाही म्हटलंय, तर सर्वदृक् व्यासः म्हटलंय। याआधी 35व्या श्लोकामध्ये 199 नाम येऊन गेलंय। सर्वदर्शी त्रिकालाज्ञ व्यास असा अर्थ पूर्ण नामाचा होऊ शकतो। व्यासांची विभूती इतकी मोठी आहे की गीतेतही भगवंताला मुनीनाम अप्यहम व्यास असं म्हणावं लागलं। मुनींमध्ये श्रेष्ठ जे व्यास ते माझीच विभूती असं समज, किंवा त्या ठिकाणी मीच आहे। वेदान विव्यास ते व्यास, वेदांचा व्यास म्हणजे विभाग करतो जो, ज्यांनी व्यास वाढविला वेदांचा त्यांना व्यास म्हटला जातो। श्री व्यास महर्षी हे कवी आणि तत्वज्ञ होतेच, तसेच त्यांनी सर्वत्र विखुरलेले जे ज्ञान होते सर्व वेदांचा संग्रह करून, म्हणजेच लिखित स्वरूपात आधी नव्हतं, गुरुमुखातून ते येत होतं, शिष्यांपर्यंत पोचत होतं सर्व ज्ञान। ते सगळे भ्रमण करून त्याचा संग्रह करून त्याचं वर्गीकरण आणि संपादन कोणी केलं असेल, ते व्यास महर्षींनी केलं। 4 स्वतंत्र वेदांच्या रूपाने त्याला सर्वांपुढे आणण्यासाठी आपल्या 4 शिष्यांना पाठवलं। हे जे वेदातील सगळं ज्ञान आहे हे पूर्वी गुरुमुखातून शिष्यांपर्यंत पोचत होतं, ते सगळं संकलित केलं, त्याचं वर्गीकरण केलं, संपादन केलं आणि 4 विभाग त्याचे केले आणि आपल्या 4 शिष्यांना मग ते त्याचा प्रचार करण्यासाठी पाठवलं। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या ज्या शाखा पडलेल्या, हे जे 4 विभाग केलेले आहेत ते अशा प्रकारे। ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत, यजुर्वेदाच्या 101 शाखा, सामवेदाच्या 1000 शाखा। गीतेत तसा उल्लेख आहे की सामवेद कसा आहे, बृहत साम। 10व्या अध्यायात विभूती सांगताना भगवंतांनी म्हटलंच आहे की बृहत साम तथा सामनांग। सामनांग म्हणजे गायन करण्यायोग्य वेदांमध्ये, सामवेदामध्ये, सामवेदात गायन करतील अशा सगळ्या रुची आहेत। म्हणजे गायन करण्यायोग्यमध्ये वेदांमध्ये जो आहे 1000 शाखांचा सामवेद हा फार मोठा आहे, बृहत आहे, खूप रुच्या असल्यामुळेच त्याला सामवेद म्हटलं जातं। आणि खूप रुच्या आणि गायन करण्यायोग्य रुच्या आहे म्हणून त्याला सामवेद म्हटलेलं आहे। ते मीच होय असं भगवंताने म्हटलं। तसेच अथर्ववेदाच्या 9 शाखा या सहित सर्व वेदांचं प्रकाशन ज्यांनी केलं ते श्री वेदव्यास नावाने पुढे ओळखल्या जाऊ लागले। वेदांचा व्यास केला, वेदांचा विस्तार केला आणि ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते वेदव्यास पुढे श्री वेदव्यास या नावाने ओळखल्या जाऊ लागले। तसंच यांनी काय काय आणखीन केलंय, तर 18 पुराणे, उपपुराणे, ब्रह्मसूत्रांचं सुद्धा संपादन निर्मितीचं कार्य व्यासांनी केलं। अफाट वाङ्मय लिखित स्वरूपात आणून, जे वाङ्मय अफाट ते सगळं लिखित स्वरूपात आणून मानवाचा उद्धार कसा होईल यासाठी ते सगळं केलं। म्हणून व्यासांना सर्वदृक् किंवा सर्वज्ञ असं म्हटलं जातं। म्हणून एकत्र शब्द इथे आलेला आहे, सर्वदृक् व्यासः। सर्वज्ञ व्यास किंवा सर्व जाणणारे, सर्व प्रकारची ज्ञानाची दृष्टी असणारे व्यास, म्हणून सर्वदृक् व्यासः असं म्हटलंय। मुनीनाम अप्यहम व्यासः हे जे म्हटलंय की मुनींमधील व्यास मीच, म्हणून भगवंतांनी तिथे तसा उल्लेख केलेला आहे। म्हणजे
भगवंतांनी व्यासांची विभूती स्वतः मीच ते आहे सांगत असताना पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. भगवंताला म्हणून व्यास म्हणून घ्यावे लागले. इतके मोठे व्यास अशा अर्थाने की हे सर्व ज्ञान भगवंतानेच व्यासांना दिलेलं आहे, पण स्वतःला सुद्धा त्यांनी ते व्यास म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. म्हणून ते सर्वदृक् व्यास भगवंताचं नाम आलंय. कारण वेदांचा व्यास हा मंत्राक्षरापुरता झाला. अर्थाचं काय? त्यासाठी मग महाभारत रचलं व्यासांनी, कारण ते सगळे मंत्र रूपात होतं वेदांचा व्यास. मग तिथे अर्थासाठी महाभारत रचलं आणि शेवटी भगवत गान म्हणून श्री भागवत पुराण महर्षी व्यासांनी लिहून कृतकृत्य ते झालेत. कारण भागवतात संपूर्ण भगवत गान आहे. त्यांच्या या सर्वदृक्तेमुळे सर्वज्ञतेमुळे विशाल बुद्धिमत्तेमुळे जी भगवंताचीच देण आहे ही सगळी, त्यामुळेच परमात्म्याला व्यास म्हणून घ्यावे लागले. संपूर्ण ज्ञानवर्तुळाचा तो व्यासरूप आहे. खरं तर भगवंत कसे आहेत? संपूर्ण ज्ञानवर्तुळाचा व्यासरूप आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः अभाललोचन शंभू असा एक श्लोक आहे. अचतुर्वदनो तो ब्रह्मा आहे, पण ब्रह्मा जसं 4 मुख असणार आहे ते हे कसे व्यास? अचतुर म्हणजे अनकारार्थी इथे वापरलेला आहे. त्यांना अचतुर्वदन म्हणजे त्यांना 4 मुख नाही आहेत व्यासांना. शिवाय द्विबाहु हरीचे जे 2 हात असणारे आहेत तसा द्विबाहू म्हटलेला आहे. हरी जसा द्विबाहू तसे इथे व्यासांना द्विबाहू म्हटलंय. द्विबाहू अपरः हरिही 2 बाहू असलेले दुसरे हरीच आहेत. ज्याच्या भक्ताचा एवढा मोठा महिमा तो परमात्मा केवढा मोठा म्हणायचा, त्याचे सर्वदृक् व्यासत्व केवढे मोठे म्हणायचे. परमात्म्याचं हे जे एक नाम आहे सर्वदृक् व्यास, हे या अर्थानेही आहे. सर्वाकार ज्ञानच असणारे, संपूर्ण ज्ञानाचा विस्तार करणारे व्यास तेच होय जणू काही अशा अर्थाने. सर्वांची दृष्टी तोच म्हणून भगवान सर्वदृक् आणि पुन्हा सर्वदृक् व्यास असं जोडून एकत्र घेतलेलं आहे. श्लोक 74 573 नाम बघतो आपण. वाचस्पतिर योनिजः. ओम वाचस्पतये नमः अथवा वाचस्पतिर योनिजाय नमः. 2 शब्द तिथे आले आहेत, वाचस्पती आणि अयोनिजः. हे जोडून एकत्र घेतल्यामुळे वाचस्पतिर योनिजः झालेला आहे. तो जो र आहे हा निघून जातो आणि वाचस्पती ही विसर्ग येतो तिथे आणि रच्या ऐवजी अयोनिजः असं येतं, पण एकत्र संधियुक्त शब्द झाल्यामुळे वाचस्पतिर योनिजः असं घेतलंय. म्हणून आदिशंकराचार्य भाष्य करताना लिहितात की वाचो विद्यायाः पतिः वाचस्पती, म्हणजेच वाणीचा जो स्वामी तो वाचस्पती आणि जनन्याम न जायत इति अयोनिजः. जननी वाचून जन्मास आलेला म्हणून त्याला अयोनिज म्हटलेलं आहे. इति सविशेषणम एकम नाम, हे विशेषण असणारं असं एक नाम आहे. सर्व विद्यांचा ज्ञाता तोही वाचस्पती, म्हणजे वाणीचा स्वामी वाचस्पती, तसं सर्व विद्यांचा ज्ञाता तो वाचस्पती असेही म्हटलं जातं. 36व्या श्लोकामध्ये याआधी 217 नाम आलं आहे. वाचस्पतिर रुदारधीही, वाचस्पती रुदारधीही असं नाम आलंय. इथे वाचस्पतिर योनिजः, तिथे वाचस्पती रुदारधीही म्हणजे सर्व विद्यांचा उपदेष्टा, सर्वांचे ज्ञाता स्वामी तर आहेतच, पण या नामामध्ये उदारधीही जोडलाय, म्हणजे ज्यांची बुद्धी सर्व विषयांचे यथार्थ रूप जाणून घेण्या इतकी विशाल आहे. दोन्ही पद मिळून अर्थ होतो विशाल बुद्धी असल्यामुळे जो वाणीवर किंवा विद्येवर आपले प्रभुत्व सहजपणे प्रस्थापित करू शकतो. इथे वाचस्पतिर योनिजः म्हटले. हा वाचस्पती कोण? सर्वांचा स्वामी तो अक्षर परमात्मा आहे. या अक्षर परमात्म्याला ओम म्हणतात. ते एकाक्षर ब्रह्मच वाचस्पती होय. त्याचेच प्रतिपादन सगळे वेद, सगळ्या वाणी, सगळे वर्ण करतात आणि म्हणूनच तो कसा आहे वाचस्पती म्हणायचा. त्यामुळेच कोणत्याही वेदमंत्राचा उच्चार करावायचा झाल्यास प्रारंभी आपण ओंकाराचा घोष करतो
किंवा ओंकाराचा घोष केला जातो, कारण सर्व वर्णोच्चाराचा तोच प्रतिपाद्य अर्थ आहे, विषय आहे. वाक आणि अर्थ हे दोन्ही संयुक्तच असावयाचे. म्हणूनही कोणताही मंत्र म्हणावायचा झाला की ओंकाराचा उच्चार आधी करावा लागतो. वाणी निरर्थक असू शकत नाही आणि नसावीही. तो अर्थाधीनच असावी ती नेहमी. वाणी अर्थाश्रितच असावयाची. तो जो अर्थ तोच वाचस्पती होय, तोच वाणी, तोच विनायक होय. आपण गणपतीचे सूक्त म्हणताना वाचस्पती, बृहस्पती, ब्रह्मणस्पती म्हणून त्याची स्तुती स्तोत्र गातो. पण ते सर्व तो अक्षर परमात्माच होय, त्याचीच हे सगळी स्तुती होय किंवा स्तोत्र होय. यात पुढे अयोनिज जे जोडलेलं आहे हे विशेषण जोडलंय. वाचस्पती जगात पुष्कळ असतीलही, पण ते योनिज आहेत, त्याला जन्म आहे, जन्मलेले जंतू आहेत ते. परमात्मा त्या पंक्तीत कसा बसणार? तो वाचस्पती खरा, वाणीचा स्वामी होय, विद्यांचा स्वामी होय, परंतु तो अयोनिज आहे. तो न जन्मताच वाचस्पती आहे, स्वयंभू वाचस्पती आहे. जगात जन्मलेले जे वाचस्पती आहेत त्यांनी वाचाम आचार्यतायाः पदमनुभवितुम कोस्ति धन्यो मदन्यः अशा बढ्या मारलेल्या आहेत. कितीही बढ्या मारल्या तरीही त्यांच्या वाणीला अर्थाचे अनुसरण करावेच लागते. परंतु हा स्वयंभू अयोनिज परमात्मा हा असा वाचस्पती आहे की त्याच्या वाणीच्या मागे अर्थ धावून येतो. वाचम अर्थोनुधावती. तो भूहो म्हणतो, त्या मागोमाग भूर लोक प्रगट होतो. तो भुवहा म्हणतो आणि भूर लोक तिथे आविर्भूत होतो. तो स्वहा म्हणतो, त्यासरशी स्वरलोक तिथे उपस्थित होतो. हे जे सामर्थ्य आहे हे दुसऱ्या कोणत्या वाचस्पतीचे नाही. ते आडनावाचे वाचस्पती ईश्वरी सृष्टी पाहतात, तिच्या सौंदर्याने भारले जाऊन गाऊ लागतात, कवन करू लागतात. हे जे साधे वाचस्पती जे आहेत ते तिच्या या सृष्टीचे गुणगान करू शकतात, तिच्या सौंदर्याने भारून जाऊन गाऊ लागतात, कवनं करू लागतात, स्तोत्र स्तुतीसुमनं गाऊ लागतात. जसं इसापनीतील बेडकी बैलाचा मोठेपणा आकाळू शकली नाही आणि आपल्या महासत्वाच्या इयत्तेच्या कल्पनेत फुगून गतप्राण झाली. त्याप्रमाणे परमात्म्याच्या सृष्टीची म्हणजे त्याच्या इयत्तेची कल्पना करताना कविजनांची, वाचस्पतींची वाक्शक्ती फुगून फुगून फाटून जाते. पण तिला त्या महासत्वाची, त्याच्या परमात्म्याच्या त्या अयोनिज वाचस्पतीची यत्किंचितही यथार्थ कल्पना होत नाही. परमेश्वरी अवतारांचे दिव्यत्व द्योतित करण्यासाठी तेही अयोनिज वर्णिले जातात. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्मतत्व योनिज असूच शकत नाही. ते कोणाचा पुत्र नाही, कोणाचा पिता नाही. देवकी पुत्र वासुदेव, रुक्मिणी रमण, सत्यभामापती, प्रद्युम्न पिता इत्यादी कोणत्याही नात्यांच्या गोत्यात ते येत नाहीत, म्हणून तो अयोनिज म्हटला आहे. सर्व विद्यांचा, वाणीचा स्वामी, पती म्हणूनही ते एकत्र पद घेतले. त्या सर्व अर्थांना पाहता श्री भगवान विष्णू हेच वाचस्पतिर्योनिज म्हणावयाचे.